सिमरन शेखची कथा ही संघर्ष आणि यशाचं उदाहरण आहे। आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये सिमरन मोठी झाली। अशी जागा जिथे रोज जगण्यासाठी नवीन नवीन संघर्षांना सामोरं जावं लागतं। त्याच सिमरनने मेहनतीने आणि आवडीने तिचं आयुष्य बदललंय। एवढंच नाही तर तिच्या कुटुंबाचं नशीबही बदलवलंय। महिलांच्या IPL लिलावात सिमरन शेख ही सर्वात महागडी खेळाडू ठरली। 22 वर्षाची सिमरन महिला IPL लिलावात 10 लाख रुपये मूळ किंमत घेऊन उतरली होती। त्याला आधारभूत किमतीपेक्षा 19 पट अधिक भाव मिळालाय। गुजरात फ्रँचायझीने तिला 1,90,00,000 रुपयांनी विकत घेतलाय। त्यामुळे ती या लिलावाची सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे। हा टप्पा गाठणं सिमरनसाठी मोठी कामगिरी आहे आणि हे तिच्या मेहनतीचं फळ आहे। सिमरन शेखचा जन्म 2 जानेवारी 2022च्या धाराशिव मध्ये झाला। तिला 7 भावंड असून 4 बहिणी आणि 3 भाऊ आहेत। सिमरनचे वडील वायरिंगचं काम करतात। मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या सिमरनला क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला। घरची परिस्थिती, सोयी सुविधांचा अभाव अशा एक ना अनेक समस्या असताना त्या परिस्थितीशी 2 हात करत एखादं स्वप्न पाहावं, त्यासाठी धडपडावं, मेहनत घ्यावी आणि ते पूर्ण करावं। सिमरननं कधीही हार मानली नाही। कुटुंबाची मिळालेली साथ आणि तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर तिने हा टप्पा गाठलाय। सिमरन शिक्षणाच्या बाबतीत अव्वल दर्जाची नव्हती। ती मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झाली। तिने अभ्यास सोडला आणि पूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित केला। गेल्या मोसमात तिने 9 सामन्यात केवळ 29 धावा केल्या होत्या। सिमरन शेखने नुकत्याच पार पडलेल्या सिनियर चॅलेंजर महिला करंडक स्पर्धेत 11 सामन्यात 176 धावा केल्या। या काळात तिचा स्ट्राइक रेट 200च्या वर राहिला। सिमरनची सर्वोत्तम धावसंख्या 47 धावा एवढी होती। गुजरात जायंट्सने 1,90,00,000 रुपयांची बोली लावत तिला खरेदी केल्यावर तिने माध्यमांना प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नसल्याचं म्हटलंय। या लिलावात तिच्यावर लावली गेलेली बोली इतक्या मोठ्या प्रमाणात असेल आणि ती सर्वात महागडी खेळाडू ठरेल याचा तिला अंदाजही नव्हता। दरम्यान तिने बोलताना पुढे म्हटलं आहे की कोणत्या तरी संघात स्थान मिळावं हीच माझी आशा होती, पण किंमत इतकी वाढेल असं मला कधीच वाटलं नाही। लिलावात तिला एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतर तिच्या अभिनंदनासाठी तिच्या घरी लोकांची गर्दी जमतीये। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।